जळगाव शहरातील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा मराठीत देण्याची मागणी जळगावात जोर धरू लागली आहे. मनसेने नुकतेच प्रशासनाला निवेदन दिले आहे. जळगाव शहर आणि परिसरात महामार्गाच्या कामांसाठी व अतिक्रमण हटवण्यासाठी नहीकडून नागरिकांना नोटिसा दिल्या जात आहे. मात्र या नोटिसा बहुतेक वेळा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्या समजण्यात अडचणी निर्माण होत आहे. आम्हाला नोटिसा येतात पण त्यात काय लिहिलं आहे तेच समजत नाही. मराठीत नोटिसा दिल्या तर आम्हाला योग्य ती माहिती मिळेल. विशेषतः अल्पशिक्षित व्यापारी आणि नागरिकांना तांत्रिक भाषा समजत नसल्याने संभ्रम निर्माण होत असल्याची तक्रार देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. पहा काय म्हणाले पदाधिकारी. ऍक्च्युली त्यांनी जे अतिक्रमण हटवण्याचा जो आदेश काढलेला आहे, जे नोटीस काढलेले आहेत त्या सगळ्या इंग्रजी भाषेमधून काढलेल्या आहेत आणि आज ते महाराष्ट्रामध्ये जर जळगाव शहरामध्ये जर ते या इंग्रजी भाषेमध्ये जर नोटिसा देत असतील तर हे योग्य नाहीये, कारण लोकांनाही समजत नाही. बरेच लोक अजून असे आहेत की त्यांना इंग्रजी वाचता येत नाही. तरी असं तरी वाटतं यांच्याजवळ बघून की आता गोरे इंग्रज चालले गेले आणि काळे इंग्रज ठेवून गेलेले आहेत. तरी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे जे त्यांना सांगितलं आहे की याच्यानंतर जे पण नोटिसा काढल्या जातील त्या फक्त आणि फक्त मराठी भाषेतच काढल्या गेल्या पाहिजे. आता साहेब आम्हाला हे पण बोलतात की मला जे पण आता गुजरातच्या हायवेचा जो विषय आहे तो मला त्यांच्या ज्या नोटिसा आहेत त्या सुद्धा मला गुजराती भाषेत येतात. आम्ही दुसरीकडनं समजून घेतो. पण काय गरज आली, ते जर त्यांच्या गुजराती भाषेमध्ये करतायत तर आपल्या मराठी भाषेत का नाही केलं पाहिजे. आमची हीच एक विनंती आहे त्यांना की त्यांनी मराठीमध्ये नोटिसा काढल्या गेल्या पाहिजे, लोकांपर्यंत त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे. नेमकं काय मागणी आहे तुमची? यांनी सगळा त्यांचा जो पत्र व्यवहार आहे किंवा ज्या नोटिसा आहेत त्या सगळ्या मराठीमध्ये केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून लोकांना ते समजण्यात येतील. बस एवढी आमची एक विनंती आहे त्यांना. नाव? आशुतोष जाधव, उपमहानगराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव. सध्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे हा नोटिसीचा नवीन फॉर्मॅट आलेला आहे आणि ते रिसेंट असलेली घटना असल्यामुळे त्या आम्ही सध्या नोटिसेस इंग्लिशमधून दिलेलं आहे. आमचं केंद्र सरकारचं कार्यालय असल्यामुळे आमचा द्विभाषी म्हणजे इंग्लिश किंवा हिंदी या भाषेमध्ये पत्रव्यवहार चालतो आणि स्थानिक काही पत्र आल्यानंतर आम्ही मराठीतून पण पत्रव्यवहार करतो, नाही असं नाही. तर आता तुम्ही सध्या याचं निवेदन दिलेलं आहे, याचा आम्ही नक्कीपणे विचार करू आणि इथून पुढे मराठीतून पण नोटीस दिल्या जातील.